आणि सरकारकडून सर्वसामान्यांच्या डोळ्यात कशी धुळफेक केली जाते आणि याच सगळ्या परिस्थितीनंतर राज ठाकरेंनी काय सवाल उपस्थित केला आहे पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये। हा कोसळलेला पूल बिहारमधील नाही, तर हा पूल पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरचा आहे। हा पूल कोसळल्यानं 4 पर्यटकांचा मृत्यू झालाय, तर 51 जणांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे। मात्र याच पुलासाठी 8 कोटींचा निधी मंजूर केल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला आणि त्याची पोलखोल खासदार संजय राऊतांनी केली। 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000। हे पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम। 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे, आपण पाहू शकता। म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला, माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना। एक मंत्री सही करतोय इंद्रायणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी। तर राज ठाकरेंनीही इंद्रायणी पूल दुर्घटनेवरून प्रश्नांची सरबत्ती करत सरकारला धारेवर धरलंय। पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का केली नाही? पूल धोकादायक असताना नव्यानं पूल का बांधला नाही? प्रत्येक घटनेनंतर सरकारची एकच ठराविक प्रतिक्रिया असते। सरकारचे इतके विभाग नक्की काय करतात? तुमच्या सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पुलासाठी 15 कोटींची आवश्यकता असताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 80,000 रुपयांचीच मंजुरी दिली। त्यामुळे प्रशासनावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राऊत यांनी केली। कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झालेत, किती? त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले कागदावर, मग पूल का नाही झाला? पैसे गेले कुठे? अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत तेवढे त्यावेळचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा। काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात, त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलं आणि अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येते। राज्यातील 20,000 पेक्षा जास्त पुलांपैकी 40% पूल धोकादायक स्थितीत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे मुद्दा फक्त इंद्रायणी पुलाचा नाही, तर सर्वसामान्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या राज्यातील सर्वच धोकादायक पुलांचं ऑडिट करायला हवं। याबरोबरच इंद्रायणी पूल प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून निधी अडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय। दिलीप कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मावळ, पुणे।